फुटलंय, हात मोडलाय, पाय मोडलाय, पण इकडे जी पद्धतीची जी व्यवस्था आहे, म्हणजे इकडे या हुक लावतात, जे आलंय मला पण हुक लाव, मी पण वर चढतो. मग खाली जी पद्धत आहे, हे जो सपोर्ट आहे इकडे, म्हणजे वर माणूस जर समजा बाजूला पडला तरी काय टेन्शन नाही, अशी व्यवस्था केलेली आहे. आपण खरंच धन्यवाद. बऱ्याचदा असं वाटतं जे आलं विरारला आपण येऊन राहूया काय, पण आपण घर दिलं तर खरंच राहीन मी. स्वागत आहे तुमचं नक्कीच, आम्हालाही आवडेल सगळ्यांना, ते जाम भारी वाटतंय. थँक्यू. समरीजी काय सांगू शकता या प्रसंगी? नमस्कार सगळ्यांना. मला हे सगळं वातावरण नवीन नाहीये, कारण मी विरारचाच आहे. बरोबर, कळलं का? विरारला मी 20 वर्ष राहिलेलो आहे. येस. त्यामुळे मी माझ्या घरीच आलेलो आहे. मी कुठेही पाहुणा वगैरे म्हणून गेलेलो नाहीये. आणि आपणचं शेतीचं आजपर्यंत सगळं भव्य दिव्य असतं, तसं हे सुद्धा आहे. हे खरं तर वाटत सुद्धा नाहीये की दुसरंच वर्ष आहे. माझ्यामध्ये दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष हे वाटत सुद्धा नाहीये. पण एवढंच सांगतो, दिवसभर शूट करून आलोय मी, पण मला आता थकवा कुठे गेलाय मला माहित नाहीये. वाह. आणि हे सगळं श्रेय तुम्हाला जातं, ही जी एनर्जी तुम्ही आम्हाला दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सेफ्टी नॉर्म्स आपण फॉलो केलेले आहेत, अतिशय सुंदर. आत्ता जसं अरुण सरांनी सांगितलं की खाली कोणीही पडलं तरी लागणार नाही, हे सगळं अद्वितीय आहे, अद्भुत आहे. खरं तर मी मगाशी अर्धा तासात निघणार होतो, पण तासभर कसा गेला मला माहिती नाहीये. आणि मला असं कळलं की 2-2 सेकंदांनी कॉम्पिटिशन सुरू आहे. येस, म्हणजे सेकंड, मिली सेकंडनी कॉम्पिटिशन, म्हणजे डिस्क्वालिफाय होत आहेत. तुम्हा सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ. तुम्ही सगळे ग्रेट आहात. हो, आपण त्याच्यावरती येणार आहोतच. तर येस, ऑफकोर्स. ऍक्च्युली त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही तुमचं स्वागत किंवा तुमचं आगमन या ठिकाणी बघितलं. आमचा एंट्री गेट एवढा चांगला आहे, पण त्याची बेल वाजली नाही, डोर बेलचा आवाज. हो ना, तेच बरोबर की नाही? बरोबर पकडा ना भाई. आणि ती बेल वाजल्याशिवाय स्वागत होणारच नाही. एक्झॅक्टली. तर समीर सर प्लीज ती बेल वाजवा आणि एकदाचा डोर ओपन करा.